जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। अंत्यजांनो तुम्ही उपकार स्मरा, अंत्यजांनो तुम्ही उपकार स्मरा, पोटी गच्च धरा इंग्लिशास, पोटी गच्च धरा इंग्लिशास। आर्यहितासाठी न्यायशाल सभा, आर्यहितासाठी न्यायशाल सभा, शूद्राधिका शोभा कशी राहे, शूद्राधिका शोभा कशी राहे। गोऱ्या लोका भ्यावे सभेमध्ये जावे, गोऱ्या लोका भ्यावे सभेमध्ये जावे, हाणून पाडावे ब्रह्मकूट, हाणून पाडावे ब्रह्मकूट। मर्दमकीने रक्षा सद्विवेकास, सौख्य मानवास ज्योती म्हणे, मर्दुमकीने रक्षा सद्विवेकास, सौख्य मानवास ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। खालच्या समाजातील लोकांना इंग्रजांनी दिलेल्या काही चांगल्या गोष्टी जसे शिक्षण, कायदा लक्षात ठेवा आणि त्यांचा योग्य उपयोग करा। जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी न्यायव्यवस्था सभा वापरतात त्यामध्ये सामान्य लोकांचा सन्मान कसा राहील, म्हणजे त्यांना तिथे योग्य स्थान मिळत नाही। गोऱ्या लोकांच्या न्यायव्यवस्थेत जाऊन अन्याय करणाऱ्या ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करा आणि अन्याय उघड करा। धैर्याने आणि ठामपणे न्याय आणि विवेक यांचा योग्य विचार यांचे रक्षण करा। ज्योतिबा फुले म्हणतात की असे केल्यानेच सर्व माणसाला खरे सुख आणि न्याय मिळेल। लोकांनी शिक्षण आणि न्यायव्यवस्थेचा आधार घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहावे, तेव्हाच समाजात खरे सुख आणि समता निर्माण होईल। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।